नमस्कार. कथासागरच्या 137व्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज शनिवारची गोष्ट आणि शनिवारी आपण स्वातंत्र्य लढा या संदर्भातली माहिती मिळवतो. आणि गेल्या वेळेला आपण सुरुवात केली होती पोर्तुगीजांपासून. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी कसा लढा दिला. आज आपण परत वळणार आहोत की त्यांचं स्वागत ज्यांनी केलं झामोरीन, त्यांनी या पोर्तुगीजांसाठी काही लढा केला किंवा नाही, का केला, कसा केला. आधी आपण बघूया की झामोरीन होते कोण. कारण आपल्याला उत्तरेतले राजे, राज्य, राजपूत हा सगळा भाग माहिती आहे, पण दक्षिणेकडचा इतिहास फारसा आपल्याला माहिती नाही. जशी उत्तरेत समृद्धी होती तशी दक्षिणेत सुद्धा समृद्धी होती. आणि कला, संस्कृती, संस्कृत भाषा खूप प्राचीन, त्याचा इतिहास जवळजवळ 6000 वर्षापूर्वीपासूनचा हा इतिहास तिथला आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर अर्थातच 3ऱ्या शतकामध्ये इथला जो व्यापार होता दक्षिणेकडचा, पूर्व आणि पश्चिम दोन्ही समुद्रकिनाऱ्यावरून हा व्यापार चालायचा. आणि कुठपर्यंत हा व्यापार पसरलेला होता बघा त्यांचा. अरब, सुमेरियन, चायनीज, बॅबिलॉनी, ग्रीक, इजिप्त, रोमन, आणखीन एक आहे पोएनासियस असं काहीतरी त्याचं नाव आहे. ह्या सगळ्यांबरोबर त्यांचा मलबारपासून हा व्यापार चालायचा. आणि प्रचंड संपत्ती देशात येत होती तिथली. नंतर अर्थातच ह्या केरळमध्येच, हे केरळचे राजे, झामोरीन हे केरळचे राजे. त्याच्यानंतर मग बुद्ध आणि जैन धर्माचाही प्रचार इथे 5व्या दशकात झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा ज्यू आले. 573मध्ये पहिल्यांदा ज्यू आले. त्यांच्यावर जेव्हा जेरुसलेमचा कब्जा मुघलांनी घेतला त्यावेळेला त्यांच्यावर जो अन्याय झाला ते पळून हे ज्यू या ठिकाणी आले आणि कोचीनमध्ये त्यांनी आश्रय घेतला. त्यानंतर अर्थातच हा जो पुढचा जो सगळा काळ आहे ना, त्याच्यानंतरचा तो जवळजवळ 12, 13, 14, 15व्या शतकापर्यंत या केरळचा सुवर्ण काळ असा मानला जातो. प्रचंड तिथल्या लोकांकडे बघा, प्रचंड सोनं नाणं तुम्हाला दिसतं. एवढंच नव्हे तर सगळं कला, संस्कृती, मंदिरं, धरणं, स्थापत्यशास्त्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापार एवढा चालायचा. त्या बोटी बांधणं, जहाज बांधणं, हा सगळ्यात हस्तिदंत, त्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ, भरपूर समृद्धी आणि भरभराटीचा भरपूर वाङ्मय या काळात निर्माण झालं. असा हा सगळा काळ होता. त्याच्यानंतर मात्र अद्वैत तत्त्वज्ञान शंकराचार्य याला कारण असं घडलं की यावेळेला जसे हे ज्यू आले, जैन आणि बुद्ध आले, तसे अरब व्यापारी जे होते ते अरब व्यापारी तिथे आले आणि अरब व्यापाऱ्यांनी तिथल्या काही हिंदू मुलींशी लग्न केलं. आणि त्याच्यानंतर मोपला जी जमात आली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मोपलांचं बंड. खिलाफत चळवळीच्या वेळेला आपण हा भाग बघू किंवा बघितला असेलही. त्यांनी प्रचंड परत तिथे तेच सुरू केलं. आणि मग शंकराचार्य हे केरळचे आहेत, आदि शंकराचार्य, त्यांचा कलाडी इथे जन्म झाला. आणि मग त्यांनी परत अद्वैत धर्माचा प्रचार जिकडे तिकडे करायला सुरुवात केली. बुद्ध आणि जैन धर्माचं तत्त्वज्ञान कितीही चांगलं असलं तरी आक्रमणांना रोखू शकायला ते कमी पडतं, म्हणून ह्या अद्वैत धर्माची पुन्हा एकदा ध्वजा त्यांनी उंचावली. त्याच्यानंतर मग अर्थातच 1405मध्ये परत अरब आणखीन तो जो व्यापार होता त्या व्यापारातून मिळणारा पैसा वापरून त्यांनी शस्त्र खरेदी केली आणि तिथल्याच लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. पहिली भारतातली जी मशीद आहे ती उत्तरेत नव्हे, आपल्याला वाटतं घोरियाला, मोहम्मद बिन कासिमाला म्हणजे उत्तरेत पहिली मशीद बांधली गेली असेल, असं नाही आहे. तर 624मध्ये हे सगळ्यात जुनी मस्जिद या ठिकाणी बांधली गेली. त्याच्यानंतर मग यावेळेला पेरून बद्दपू या नावाचा स्वरूपम राजा, हा राजा त्यावेळेला होता. आणि त्यावेळेला मी म्हटलं तसं की अद्वैत धर्माचा पुन्हा एकदा प्रचार करायला सुरुवात झाली. आता हे जे आपण म्हणतो दरवेळेला पुस्तकात काय वाचतो की कोणी स्वागत केलं पोर्तुगीजांचं, तर पोर्तुगीजांचं स्वागत केलं आणि ते आपण म्हणतो की झामोरीन, केरळचे झामोरीन यांनी स्वागत केलं. म्हणजे नेमकं काय हे आपल्याला काहीच माहिती नसतं. तर म्हणजे त्याचा रवी वर्मा कुलक्षेत्र हा याचा ओरिजिनल हा राजा मानला जातो. त्याच्यानंतर मग दक्षिणेत पांड्या, चेरा, चोला यांनी राज्य केलं. आणि मग ह्या चेरांबरोबर लढत असताना 2 भाऊ होते आणि त्या 2 भावांनी
भरपूर पराक्रम गाजवला. तिमती चेन आणि विक्रमचेन अशी त्यांची नावं होती. आणि हा जो राजा होता, जो म्हटलं तुम्हाला वर्मन, त्यांनी नेमकं काय केलं तर नंतर तो कुठे परागंदा झाला, त्याचं काय झालं त्याचं पुढे कळत नाही. पण त्यांनी आपलं जे राज्य होतं ते आपल्या बाजूनी लढणाऱ्या सगळ्या लोकांना वाटून दिलं. तसं ह्या घराण्याला थोडी जमीन दिली. ती दलदलीची जमीन होती. ह्या जे तिथले 1498 हे जे काही झामोरीन राजावर आले. झामोरीन हे नायर आहेत. झामोरीनमध्ये आपल्याकडे कसं राजाचा मुलगा, मुलाचा मुलगा राज्य करतो तसं इथे नाही आहे. सगळ्यात मोठा मुलगा तो मग मुलीचा असेल किंवा मुलाचा असेल तो राज्य करतो. त्यामुळे झामोरीन अशामध्ये त्यांची पूर्ण दक्षिणेची संस्कृती वेगळी आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ह्यांना नेमकं काय म्हणायचे तर समुद्रावर हे राज्य करत होते ना, मग लॉर्ड ऑफ सी किंवा द लॉर्ड ऑफ हिल्स, सी अँड वेव्स असं ह्यांना म्हणायचे. कारण का बरं हिल्स का? कारण हा सगळा जो भाग आहे निलगिरी पर्वत वगैरे हा डोंगराळ भाग आहे आणि त्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे. भरपूर पाऊस ह्याला जवळ आहे विषुववृत्ताला. त्यामुळे त्यांना द लॉर्ड्स ऑफ हिल्स, सी, वॉटर, वेव्स असं त्यांना म्हटलं जायचं. आणि ह्यांचा पसारा मात्र छोटंसं राज्य होतं, खूप मोठं राज्य होतं असं मात्र नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग एक नेडी थिरपू वगैरे वगैरे अशा प्रकारे काहीतरी त्यांची बंदरं मात्र खूप होती. काही दिवस यांच्यावर अर्थातच सिलोन, चीनचा पूर्वेचा प्रदेश, इकडेही त्यांनी काही वर्ष थोडंफार राज्य केलं. बंदर आणि व्यापार हे त्यांचं महत्त्वाचं साधन होतं. आणि मग त्यांनी अरब, ज्यू आणि ख्रिश्चनांना जे आश्रय दिला तो आश्रय त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरला. पोर्तुगीज पहिल्यांदा 1498 इथे आले आणि मग 1600 ते गायब झाले. त्याच्याही अगोदर जवळजवळ 202 वर्ष पोर्तुगीजांचं अस्तित्व या सगळ्या भागामध्ये होतं. ज्या वेळेला आपण जे नेहमी कॅलिकत बंदर असं वाचतो ते कालिकत बंदरमध्ये ते उतरलेले नाही आहेत. तर कॅलिकतपासून काही अंतरावर कप्पक देवी नावाचं एक छोटंसं अतिशय सुरेख हा समुद्र किनारा आहे. नशिबाने मी तिथे गेलेली आहे. आमचे नातेवाईक कॅलिकतलाही राहतात, कोचीनलाही राहतात. त्या मुद्दामून वास्को द गामा ज्या ठिकाणी पहिल्यांदा उतरला त्या ठिकाणी लोक आजही जातात. त्या मानाने हा इथला समुद्र एकदम शांत आहे. त्यामुळे एक ट्रिप म्हणून या ठिकाणी जातात. अतिशय शांत समुद्र या ठिकाणी त्यांनी उतरवलं. याचं हा जो झामोरीन राजा होता याचं नौदल अतिशय उत्तम होतं आणि त्याचे जो पुनैही आणि मरक्कार या नावाचे जे सरदार होते त्या सरदारांनी याचं स्वागत केलं आणि ह्यांना आश्रय दिला. आश्रय दिल्यानंतर त्यांनी ज्या पोर्तुगीजवरून भेटी आलेल्या होत्या त्या भेटी पण दिल्या. त्या भेटी दिल्यानंतर राजा फारसा खुश झाला नाही, कारण अगदीच त्याला सामान्य वाटल्या. पण त्यांनी व्यापार करायची परवानगी मागितली आणि मग व्यापार करायची परवानगी मागितल्यानंतर वास्को ड गामानी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. 502 त्यांनी नेमकं काय केलं तर वखार बांधायला परवानगी मागितली. वखारही बांधली. 501 त्यांनी वखार बांधली आणि वखार बांधल्याबरोबर त्यांनी कॅलिकतवर चक्क बॉम्ब हल्ले सुरू केले. त्यांची जी काही 2-3 बोटी तिथे उभ्या होत्या त्यांना जलसमाधी दिली. आणि मग असं झाल्यानंतर हे जे झामोरीन आहेत हे गप्प बसणं शक्यच नव्हतं. हे पराक्रमी राजे होते. पुढे बघणार आहोत किती वेळा त्यांनी त्यांचा पराभव केलेला आहे ते. तर त्यांनी त्यांना हकलवून दिलं आपल्या राज्यातून. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारताला जो दुहीचा शाप मिळालेला आहे. आपण इतिहासापासून कधीही शिकत नाही, शहाणे होत नाही. तसं उत्तरेत घडलं तसं दक्षिणेत सुद्धा घडलं. जवळचं जे कोची राजा होता त्या कोची राजाने 1503 त्यांना आश्रय दिला. गंमत म्हणजे आश्रय तर पोर्तुगीजांनी घेतला, पण त्यांनी नेमकं काय केलं असेल तर तिथल्या राजालाच पदच्युत करून टाकलं आणि आपल्या जो कोणी फेवरमधला होता त्याला राजावर बसवलं. आता मात्र हा जो कोचीचा राजा होता तो बिथरला की अरे आपण त्यांना आश्रय दिला आणि हे नेमकं काय झालं. तिथे एकदा कोचीमध्ये पाय घट्ट केल्यानंतर परत 1503 त्यांनी झामोरीनवर हल्ला केला. यावेळेला मात्र हा झामोरीन राजाने त्यांना प्रचंड त्यांची वखार जाळून टाकली, नुकसान केलं. युद्ध फारसं काही निर्णायक झालं अशातला भाग नाही. पण 1505 परत एकदा पोर्तुगीजांनी बंदर बांधलं आणि त्याला नाव दिलं. त्यावेळचा जो पोर्तुगीजचा राजा होता MANUEL मॅन्युअल हा जो राजा होता त्याचंच नाव या बंदराला दिलं. त्याच्यानंतर मग आणखीन त्यांनी काय केलं बघा तर कंग्रानोर नावाचं जे शहर होतं हे जाळून नष्ट करून टाकलं.
झामोरीन राजाच्या बोटी बुडवल्या. झामोरीन राजाचं सामर्थ्यमुळी व्यापार म्हणजे बोटी त्याच्यामध्ये होतं. आता झामोरीन मात्र चिडला आणि मग त्यांनी झामोरीनचा खून करायचाही यांनी प्रयत्न केला. तो तिथे थांबला नाही. त्याला झामोरीनला वाटलं की आता आपल्याला सामर्थ्य वाढवलं पाहिजे आणि मग एकट्या दुकट्यांनी लढण्यापेक्षा त्यांनी मग कन्नानोर हा जे काही बंदर जाळलं होतं तिथले जे राजे होते, छोटी छोटी राज्य होती त्यावेळेला, त्यांच्याशी झामोरीन हे लढायला आले. अरब लोकांचा व्यापारावर पगडा होता. हे व्यापारी दुखावले गेले होते पोर्तुगीज आल्यामुळे, कारण व्यापारातून मिळणारा पैसा आता कमी होणार होता. ते अरबही यांच्यासमोर जवळ आले. याचबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यांची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा पराभव तर झालाच झाला, पण पोर्तुगीजांचे जे अधिकारी होते तेही मारले गेले. आणि 1508 ते चक्क कैरोचा सुलतान आणि गुजरातचा सुलतान यांनी समुद्रमार्गे पोर्तुगीजांवर हल्ला चढवला. हे जे पुढचं जे युद्ध झालं ह्याला चॉलचं युद्ध, मला वाटते चॉल हे नाव आपण संभाजी महाराजांच्या ह्याच्यात पण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. या चॉलचं युद्ध झालं. या चौलच्या युद्धामध्ये चक्क या चौघांनी मिळून म्हणजेच झामोरीन, नंतर कन्नौजचा राजा, अरब आणि बाहेरून कैरोचा सुलतान आणि गुजरातचा सुलतान या सगळ्यांनी मिळून पोर्तुगीजांचा प्रचंड पाडाव केला आणि जनरल त्यांचे जे एक होते तो जनरल पोर्तुगीजांचा मारला गेला. इतकं असूनही परत 1509 त्यांनी परत एक युद्ध झालं. परत त्यांनी डोकं वर काढलं. दीवचं युद्ध, दीव तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईपासून दीव जवळ आहे, बेट तिथे आहे. त्या ठिकाणी परत युद्ध झालं. त्याच्यामध्ये झामोरीनच्या बरोबर इजिप्तची नेव्ही मदतीला होती आणि पोर्तुगीजांचा परत एकदा पराभव केला. आता मात्र पोर्तुगीज नरमले आणि किमान काही काळ म्हणजे 1513 ते थोडेसे शांत होते. मात्र झामोरीन इतकं सगळं होऊनसुद्धा परत ते झामोरीनकडे गेले, दयावया केली आणि त्यांनी बंदर बांधायची परवानगी मागितली. चेरियन पोर्ट हे त्यांनी ती बंदर बांधलं आणि बंदर बांधल्यानंतर, सुरक्षित बंदर बांधल्यानंतर पुन्हा त्यांनी डोकं वर काढलं, कारण ते मुळी भारतात आले होते तेच मुळी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि इथली संपत्ती लुटून नेण्यासाठी. पोर्तुगीज काही खूप साधे भोळे वगैरे असे काही नव्हते, हे लक्षात ठेवूया. आणि परत त्यांनी झामोरीन राजावरच खुनी हल्ला केला. या वेळेला परत 1525 मग पोर्तुगीज आणि झामोरीन त्याच्याबरोबर त्यांनी एक पराभव केला. झामोरीनच्या बरोबर त्यावेळेला पराभव केल्यानंतर परत शहाणपण शिकलेच नाहीत, पराभूत होऊनसुद्धा परत पोर्तुगीज 1550 त्यांनी परत बंदरामधून व्यापार करण्याची परवानगी मागितली. ती परवानगी दिलीसुद्धा आणि परवानगी मिळाल्यावर परत एकदा हे वरचढ झाले. 1559-70 झामोरीन विरुद्ध परत पोर्तुगीज असा लढा झाला आणि त्यांनी एक बंदर बांधलेलं होतं. त्या बंदरावर चेरियान बंदर नावाचं बंदर बांधलं होतं. ह्या बंदरामध्ये अर्थातच झामोरीनच्या वतीनं 2 सरदार लढत होते आणि त्याच्यामध्ये जो मरक्का 3 नावाचा सरदार होता, त्या मरक्का 3नी अतिशय छान झुंज दिली आणि पोर्तुगीजांना जवळजवळ हकलून लावलं. एवढंच नव्हे तर तो म्हणाला त्यांनी बंदर बांधलं, आपल्याला आपली ताकद वाढायची असेल तर आणखी नवीन त्याच्याजवळ बंदर बांधलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ह्यांच्यावर देखरेख ठेवता येईल, वचक ठेवता येईल. म्हणून त्यांनी मरक्का बंदर आता जे आहे ते मरक्का बंदर त्यांनी बांधलेलं आहे. मात्र हे जे झामोरीन होते, हे नायर झामोरीन, हे परत मूर्खपणा त्यांनी केला. त्यांना असं वाटलं की अरे आपल्यापेक्षा हा मरक्का आहे, हा अधिक सामर्थ्यवान होईल आणि आपली किंमत कमी होईल असं समजून चक्क या मरक्काला त्यांनी अटक केली आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात दिलं. किती घोडचूक केली बघा, की ज्यांनी तुम्हाला पराभव पोर्तुगीजांचा करण्यासाठी मदत केली, स्वराज्यासाठी काम केलं, त्यांनाच पोर्तुगीजांच्या ताब्यात दिलं. पोर्तुगीजांनी त्याला गोव्याला घेऊन गेले आणि 1600 चक्क या मरक्काची त्यांनी हत्यासुद्धा केली. मात्र झामोरीन हे जे राजे होते हे लढलेले आहेत. छोटं राज्य असलं तरी पण त्यांनी पराभव मानलेला नाही आहे. आता या सगळ्या काळामध्ये ह्याच्यानंतरच्या काळामध्ये मग विजयनगर साम्राज्यानी पण ह्या भागावर राज्य केलं. सामर्थ्यवान विजयनगरचं साम्राज्य आपण बघितलेलं आहे. मात्र विजयनगरच्या साम्राज्याचा ऱ्हास जेव्हा झाला त्यावेळेला मग अर्थात म्हैसूरचा जो आहे
हैदर टिपू सुलतान यांनीही त्याच्यावर राज्य केलं. 9व्या आणि 10व्या शतकामध्ये काही दिवस चायनीज, पोलंड आणि ब्राह्मी लोकांनी अतिशय छोट्या भागावर का होईना पण केरळमध्ये राज्य केलं होतं. पुढे त्यांचं काय झालं कळायला मार्ग नाही. मात्र फ्रेंच भारतामध्ये आले 1724मध्ये आणि मग फ्रेंच, डच, ब्रिटिश भारतामध्ये आले 1655मध्ये आणि मग भारताच्या इतिहासाचं पारडं पुन्हा एकदा वेगाने फिरायला लागलं. ब्रिटिशांनी टिपू सुलतान, श्रीरंगपट्टणमची लढाई, आपल्या शाळेत थोडासा परिचय त्याचा जातो, त्या लढाईमध्ये त्यांना हरवलं आणि मग इंडियाची जी मद्रास म्हणजे ब्रिटिशांची जी मद्रास रेसिडन्सी होती या मद्रास रेसिडन्सीचा केरळ हा एक भाग झाला. बर्मा पझासी हा जो राजा होता हा ब्रिटिशांचा मांडलिक झाला. आता यांचं कोणी आहे का तर कॅलिकतला मी तुम्हाला म्हटलं तसं आमचे नातेवाईक राहतात. आत्ताच मी जेव्हा दिरांशी बोलले आमचं जे तिथे दुकान आहे पॅसिफिक स्टोअर्स त्याच्यापासून अक्षरशः काही किलोमीटर अंतरावर या झामोरींचा राजवाडा अजूनही आहे. मोठा भपका काही नाही, अगदी साधेपणाने ते राहतात. दुकानात एक कार्यक्रमाच्या समारंभाला ते अगदी शांतपणे त्यांचा नेहमीची लुंगी बिंगी जशी नेहमी घालतात तसे घालून ते आलेले होते. आता ते राजे म्हातारे झालेले, जवळजवळ 80च्या पुढे गेलेले. फक्त त्यांची मुलं पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या सगळ्या शिकलेल्या आहेत. सुरुवातीला ब्रिटिशांनी त्यांना थोडंफार किंवा जेव्हा संस्थानं खालसा केली तेव्हा काही खालसा करून त्यांना पैसे दिले होते. नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या काळात तेही बंद झालं. त्यांचे काही जण मग शिकल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतात. मात्र राजवाडा अजूनही त्यांचा आहे आणि तिथे राजे राहतात. याच्यानंतरचा राजा नामधारी राजा असेल पण तो राजा त्या ठिकाणी असेल. तसं हा झामोरीन आणि पोर्तुगीजांचा संघर्ष आपण बघितला. मला वाटते आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा कुठेही उल्लेख नसलेला भाग आज आपण बघितला. नमस्कार आणि धन्यवाद. जरूर इतरांबरोबर शेअर करा.